नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोक्षदा एकादशीच्या दिवशी काय करायला पाहिजे, कोणत्या वस्तू आपल्या घरी आणायला पाहिजे आणि पूजा कशी करायला पाहिजे ते सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. घरात सुख समृद्धी सदैव नांदण्यासाठी आणि कोणत्याही गोष्टीचा मोह दूर करण्यासाठी मोक्षदा एकादशीचं व्रत आवर्जून केलं जातं. मोक्षदा एकादशी या वर्षातील शेवटची एकादशी असणार आहे. म्हणून वर्षातील शेवटच्या मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला आवर्जून काही गोष्टी करायला चुकूनही विसरू नका, ज्याचा लाभ तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्षी म्हणजेच 2025 या वर्षातही मिळेल. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद वर्षभर तुमच्यावर राहील. मग या दिवशी कोणते विशेष उपाय करावे आणि कोणत्या विशेष वस्तू मोक्षदा एकादशीला आपल्या घरी आणायच्या आहेत, ज्यामुळे झोपलेले भाग्यसुद्धा जागृत होईल आणि सुख समृद्धी मिळेल. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षात बुधवार दिनांक 11 डिसेंबरला मोक्षदा एकादशी साजरी केली जाईल. एकादशीचे व्रत हे भगवान श्री हरी विष्णूला समर्पित करण्यात आलंय. या दिवशी मोक्ष प्राप्ती आणि पितरांच्या मोक्षासाठी पूजा केली जाते. भगवान श्री हरी विष्णू शिवाय श्रीमद भगवद्गीता, भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी यांची पूजा करणाऱ्यांचे सर्व संकट नाहीसे होतात, पापे नष्ट होतात आणि मुलांचाही उद्धार होतो. त्याचप्रमाणे मोक्षदा एकादशीच्या दिवशी काही वस्तू घरी आणल्यास अनेक समस्यापासूनही मुक्तता मिळते आणि सदैव घरात सुख समृद्धी राहते. तर पहिली वस्तू जी तुम्ही मोक्षदा एकादशीला घरी आणू शकता ती म्हणजे माशांची मूर्ती. कारण हिंदू धर्मात भगवान श्रीहरी विष्णूंच्या 10 अवतारांपैकी मत्स्य हा पहिला अवतार मानला जातो. त्यामुळे मोक्षदा एकादशीच्या दिवशी माशांची चांदीची मूर्ती घरी आणून घराच्या उत्तर दिशेला स्थापित केल्यास घरातील वास्तुदोष नाहीसे होतात. या व्यतिरिक्त चांदीची मूर्ती घेणं शक्य नसेल तर माशांची कोणतीही प्रतिमा किंवा माशांची जोडी पितळेची किंवा पंचधातूची किंवा अन्य धातूंची खरेदी केली जाऊ शकते. यामुळे सुद्धा नक्कीच घरातील दोष दूर होण्यास मदत होते. त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे पांढरा हत्ती. मान्यतेनुसार मोक्षदा एकादशीच्या दिवशी घरी पांढऱ्या हत्तीची मूर्ती आणल्यास वास्तुदोष दूर होतात. कारण पांढरा हत्ती हा भगवान श्रीहरी विष्णूंना आणि देवी लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर तिसरी वस्तू तुम्ही घरी आणू शकता ती म्हणजे तुळस. एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करणं शुभ मानलं जातं. या पूजेनं भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात. शिवाय तुळशी मातेला लक्ष्मीचं रूप मानलं गेलंय. म्हणून मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुळशीचं रूप घरी आणावं. त्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावर कायम राहतो. याचबरोबर चौथी वस्तू म्हणजे कामधेनू गायीची प्रतिमा. प्राचीन काळी समुद्र मंथन दरम्यान क्षीरसागरातून कामधेनू गाय प्रकट झाली होती. म्हणून कामधेनू गायीला विशेष महत्त्व आहे. ती घरात सुख समृद्धी घेऊन येते. म्हणून मोक्षदा एकादशीच्या दिवशी कामधेनू गायीची मूर्ती आवर्जून आणावी आणि ती घरात स्थापित करून तिची पूजा करावी. असं करणं शुभ मानलं जातं. यामुळे घरात सदैव सुख समृद्धी वास करते. या व्यतिरिक्त जर आपण जीवनात वारंवार आर्थिक संकटाचा सामना करत असाल, जर आपल्याकडे उत्पन्नाचे अनेक स्रोत नसतील तर मोक्षदा एकादशीला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुळशीच्या माळेने जप करावा. याचबरोबर गरजू व्यक्तीला केळी, अन्न आणि पैसे किंवा लोकरीचे थंडीचे कपडे दान करावे. असं केल्यानं सुद्धा आपल्या घरातील पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. याचबरोबर मोक्षदा एकादशी व्रताच्या दिवशी संध्याकाळी तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा. यावेळी सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा किंवा ओम नमो नारायण नमः या मंत्राचा सुद्धा सतत जप करत राहावा. त्यानंतर तुळशीच्या रोपाला 11 किंवा 21 वेळा प्रदक्षिणा घालावी. असं केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि सर्व पापे नष्ट होतात. शिवाय संतती सुखही मिळतं. याचबरोबर बिघडलेली कामं पूर्ण होत नसतील आणि कष्ट करूनही यश मिळत नसेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी 11 पिंपळाच्या पानांचा हार बनवून शनी मंदिरात अर्पण करावा. या दरम्यान शम ओम शम नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. याने सर्व परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल बनते आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडावर दिवा लावल्याने पितरही प्रसन्न होतात. शक्य नसेल तर तुळशीजवळ मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुपाचा दिवा आवर्जून लावावा. कारण मोक्षदा एकादशीचं व्रत अगदी भक्तिभावाने केलं जातं. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूची पूजा केली जाते. कारण एकादशी ही श्रीहरींची तिथी आहे. या दिवशी श्रीहरी विष्णू भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करत असतात आणि भगवान श्रीहरी विष्णू आपल्या भक्तांना कधीही नाराज करत नाहीत. मोक्षदा एकादशीचं महात्म्य महाभारतात सांगितलं. महाभारतात युद्ध सुरू असताना अर्जुन मोहग्रस्त झाला होता. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश देऊन अर्जुनाला त्या मोहातून बाहेर काढलं. त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची शुक्ल पक्षाची एकादशी होती. तेव्हापासून या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हटलं जातं. शिवाय पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णांची पूजा केल्यानं मोक्षाची प्राप्ती मिळते. त्यामुळे वारकरी संप्रदायात ही एकादशी अतिशय महत्त्वाची मानली जाते. मोक्षदा एकादशीला तुम्ही सुद्धा पूजा करणार असाल तर त्या पूजेची विधी जाणून घेऊया. या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीला किंवा भगवान श्रीहरी विष्णूच्या फोटोंचं पूजन करावं. भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा. देवाला खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा किंवा काही फळ खाऊन देखील तुम्ही हे व्रत करू शकता. हे व्रत करून दुसऱ्या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी आणि ब्राह्मणांना किंवा गरजूंना अन्नदान करावं. एकादशी तिथीला उपवास करून भगवान श्रीहरी विष्णूची पूजा केल्यानं किंवा भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्यानं आपल्याला सुख समृद्धी मिळत असते. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात असून 11
डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशीचा मुहूर्त एकादशीची तिथी प्रारंभ होईल 11 डिसेंबर रोजी दुपारी 3:42 तर 12 डिसेंबर रोजी दुपारी 1:09 समाप्त होईल। या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची आवर्जून पूजा करावी। देवघरात दिवा लावावा। भगवान श्रीहरी विष्णूचा किंवा भगवान श्रीकृष्णाचा गंगाजलाने किंवा पंचामृताने आवर्जून अभिषेक करावा। भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळी फुले आणि तुळशीचं पान अर्पण करावं। शक्य असल्यास उपवासाचा संकल्प करावा आणि आरती करून नैवेद्य अर्पण करावा आणि दानधर्म करावा। तर अशा प्रकारे 11 डिसेंबर रोजी येणाऱ्या मोक्षदा एकादशीच्या दिवशी घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी हे व्रत आवर्जून तुम्ही करू शकता। त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोक्षदा एकादशीच्या दिवशी काय करायला पाहिजे, कोणत्या वस्तू आपल्या घरी आणायला पाहिजे आणि पूजा कशी करायला पाहिजे याबद्दलची सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे। कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।